नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। बघा, पूर्ण उंची घेतली आहे आपण 13.5 इंच, घडी घेतली आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी, 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला ही मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची मागची 9.5 इंच। बघा, याप्रमाणे 9.5 इंचाची गळा उंची, गळा रुंदी 2.5 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला असा छानपैकी आकार। बघा, याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे। आता मोंड्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। नंतर आपण घ्यायचं आता कॅनव्हास, त्याला असं डबल फोल्ड करायचं, त्याची बंद बाजू अस्तरच्या बंद बाजूकडे ठेवून एक बाजू ओपन करून तिथे पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावर आखलेला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे। नंतर सेंटरला सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची, म्हणजे काय होतं, सोपं जातं आपल्याला। पुन्हा असे डबल घडी करायची त्याची आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हास कसं लावायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये सोपी पद्धत सांगितली म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, इथे आपण सेंटर काढून घेतला अस्तरला आणि कॅनव्हासला। नंतर आपण घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि मोंढ्याचा जो आकार आहे ना तो थोडासा असा कट करून घ्यायचा आहे। नंतर पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे कट केलेलं कॅनव्हास आहे गळा तो घ्यायचा, सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं आणि पिन लावून घ्यायची। जी रेषा आपण मारली त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची, म्हणजे आपल्या जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो कुठेही चुकणार वगैरे नाही, एकदम परफेक्ट असा आकार तयार होईल। बघा, आता पिना काढून घ्यायच्या आणि जे मधला जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। रेषेच्या थोडंसं लांब अंतरावर कट करायचं आहे, एकदम रेषेला खेटून कट नाही करायचं, म्हणजे जी शिलाई आपण मारली तिला एकदम खेटून कट नाही करायचं, थोडं थोडं अंतर सोडून कट करायचं आणि असे छोटे छोटे कट मारायचे। बघा, आपण जो मधला कपडा कापला त्याच्यानंतर हे गळ्याला असे छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे आपलं कॅनव्हास आणि अस्तर एकदम व्यवस्थित असं फोल्ड करता येईल आपल्याला। आता बघा, हे मध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला आणि वरतून मारायची आपल्याला दाबटीप। अगदी व्यवस्थित पकडून दाबटीप मारायची आहे, म्हणजे आपला गळा परफेक्ट असा तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळच्या वेळ मिळेल। बघा, आता इथे छान अशी दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असा आपला तो गळा आहे तो तयार होतो। दाबटीप झाल्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचे। बघा, आता कपड्याला पलटी मारायची आणि सगळं अस्तर आपल्याला अगदी व्यवस्थित असं हाताने पकडून आणि जॉईंट करून घ्यायचे। अगदी सुंदर अशी आपण आज ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा, आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो आपण आता कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं कट केलं की आपल्याला ब्लाऊजची जी फिनिशिंग असते, जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा त्याची फिनिशिंग सुंदर येते, म्हणून आपण हे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। बघा, हे कट करून झालं की लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे। टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून आपल्याला तिला घ्यायची शिलाई मारून। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक प्लेट टाकायची, त्याने काय होतं, आपला पाठीचा भाग जो आहे तो वरती उचकत नाही। जेव्हा आपण ब्लाऊज घालणार तेव्हा त्याची फिनिशिंग पण छान दिसते आणि ब्लाऊज वरती उचकत नाही। दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची।
अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला रोज नवीन नवीन डिझाईन सांगते मैत्रिणींनो. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा इथे आपण पट्टी घेतली कॉन्ट्रास्ट 3 ते 3.25 इंच रुंदीची अशी पट्टी घेतली आणि ती पट्टी मोठी घ्यायची आपण. तिला असं डबल फोल्ड करायचं आहे बघा आणि शिलाई मारून घ्यायची. सुई दोऱ्याची सहाय्याने तिला करायचं असं पलटी. पलटी झालं की अशा आपल्याला प्लेट टाकायचे. एका प्लेटचं तोंड तिकडे आणि एका प्लेटचं तोंड इकडे अशा आपल्याला त्याची फ्रिल बनवायची आणि शिलाई मारताना एकदम सेंटरला मारायची. बघा ह्याप्रमाणे एक प्लेट तिकडे केली की एकाचं इकडे तोंड करायचं. अशा अपोजिट साईडला आपल्याला ते प्लेट करायचं. एकाचं तोंड तिकडे करायचं, नंतर एकीचं इकडे करायचं. अशी आपल्याला पूर्ण फ्रिल बनवून घ्यायची आहे. तर बघा आपण ही फ्रिल आता बनवली. फ्रिल आपली पूर्ण तयार झाली. आपण गळ्याला लावून बघूया पुरते का. तर पुरते आपली फ्रिल एकदम परफेक्ट अशी झाली. तर इथे आपल्याला अशी याप्रमाणे लावून घ्यायची आणि बरोबर शिलाईवर शिलाई मारायची. म्हणजे आपण फ्रिलला जी शिलाई मारली तीच आता आपण परत त्याच शिलाईवरती शिलाई मारून ही फ्रिल इथे आपण जॉईंट करतोय. अगदी सुंदर अशी ही डिझाईन तयार होणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आपली ती फ्रिल लावून झाली का आता आपण लटकन बनवून घेऊया. तर इथे 3 बाय 3 चौकोनी तुकडे असे घेतले आपण. 3 बाय 3चे दोन्ही कलर घेतलेले आहेत बघा आपण इथे. असं त्रिकोणी आकारात ते शिवून घ्यायचे. दुसरा पण कलर आपण शिवून घेऊया बघा ह्याप्रमाणे आणि ते असे ठेवायचे. बघा ह्याप्रमाणे ठेवले. आता मध्ये आपण कोपऱ्यावर नॉट जॉईंट करून घ्यायची. दोन्ही कोपरे आपण ते फोल्ड करायचे आणि पुन्हा पूर्ण फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि असं खेचून थोडंसं आपलं लटकन सुंदर असं तयार होतं. दुसरे लटकन त्याचप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं. बघा अगदी सुंदर असं लटकन. आपल्या प्रत्येक डिझाईनमध्ये लटकन बनवण्याची पद्धत, डिझाईन बनवण्याची पद्धत एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. त्याच्यासाठी चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं. म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बघा आता हे नॉड आपण इथे जॉईंट करून घेतले आणि आता आपल्याला लागणारे सुई दोरा आणि मणी. तर अगदी सुंदर असे आपण पूर्ण डिझाईनला आता मणी लावून घेणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला सेंटरला असे ते काय करायचं, सुई खालून अशी वरती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे असे मणी लावून घ्यायची. दोन्ही कडेच्या पाकळ्या पकडून आणि इथे शिवून घ्यायचं. एक टाका टाकून घ्यायचा पहिले, नंतर त्याच्यावरती मणी लावून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे. अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. अगदी कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजवर छानच दिसेल अशी ही डिझाईन आहे. बघा आता आपण सगळे मणी लावून घेतले आणि आपल्या ब्लाऊजचा असा सुंदर असा फायनल लुक. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.